तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला साकडं घालून आपण या स्पर्धेला सुरुवात करूया. पाहायला गेलं तर सदस्य चषक 2024 हे दिमागदार देखणं आयोजन आपण पाहू शकाल. बुतिवलीकरांच्या वतीने सदस्य चषकाचं आयोजन केलं. आयोजक आपण पाहू शकाल रुपेश दादा कोंडे, ग्रुप पंचायत अस्सलचे सदस्य, त्याबरोबर युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बुतिवलीकरांचं लक्ष पूर्णपणे विधून असतं ते आमचे परममित्र शंकर कोंडे, त्याचबरोबरीने असतील त्यांचे साथी सहकार्य संपूर्ण बुतिवली टीम देखील आपण पाहू शकाल. इथे चौपाईर मैदानाची ताबा घेतला आणि नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडमधला पहिला सामना मात्र असेल तो माणगाव विरोधात वंजारपाडा बी. दोन्ही टीमचा करदार आपण टॉस देखील केला. त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर माणगाव टीमने टॉस जिंकला आणि प्रथम शंकर तर 4 षटकांचा सामना मात्र असेल आणि टॉस जिंकला तो माणगाव टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे वंजारपाडा टीमला प्रथम बॅटिंग करावे लागेल. तर चला दोन्ही टीम 3 ओव्हरची मॅच. तर इनफाईल्ड पंचांकडून मात्र देखील आयोजकांकडून सूचना येते की सेकंड राऊंडची मॅच जी असेल ना ती 3 षटकांची असेल, याची नोंद मात्र घ्यायची दोन्ही टीमना. तर चला लगेचच दोन्ही टीमने आपण विनंती असेल की आपण लगेचच आपला जो निर्णय घेतला आहे त्याच्यावरती अंमलबजावणी करायची आहे. वंजारवाडा टीम आपली सलाबीची जोडी रवाना करा मैदानामध्ये. चला वंजारवाडा टीम आपण सलाबीची जोडी तर ऑफिशियल पंच देखील मैदानामध्ये जाताना आपण पाहू शकाल. सलाबीची जोडी दोन्ही टीमचा 12th मॅन आपण मंचावरती पाठवा माणगाव आणि वंजारवाडा. तर वंजारवाड्याचा 12वा प्रतिनिधी उपस्थित आहे. माणगाव टीमचा 12th मॅन आपण मंचावरती पाठवायचा तो देखील. तर दोन्ही 12 प्रतिनिधीचं आपण सहर्ष स्वागत करूया सदस्य चषक 2024. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो जितू आणि अक्षय ही सलाबीची जोडी पाहू शकाल आपण वंजारपाडा टीमकडून. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय आला आहे आणि आता सलाबीची जोडी मात्र रबाडा झाली आहे. गोलंदाजी मार्कवर पहिल्या क्रमांकाचा पेबांचा षटक मात्र घेऊन आला आहे सागर. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या मॅचमध्ये आपण पाहू शकाल तर दोन्ही टीम एक एक संघाला परास्त करून मात्र सेकंड राऊंडमध्ये पहिल्या सामन्यामध्ये धडक मारली. यातून जो संघ जिंकेल तो मात्र संघ क्वार्टर फायनलमध्ये धडक मारेल. उर्वरित अजूनही मागील 4 संघ मात्र वाट पाहत आहेत इथून संघ कोणता जिंकून मात्र क्वार्टर फायनलमध्ये जातो आहे. जरूर आपण पाहिलं गेलं ना 4 षटकाची मॅच जरूर केली असते आपण, पण आज मॅच उशिराने सुरुवात झाली आणि आज जर केलं तो चौथ्या दिवशी त्रासदायक ठरला जातो. म्हणून पहिला राऊंड 4 ओव्हरचा आणि सेकंड राऊंड 3 ओव्हरचा खेळवला जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. जे उर्वरित संघ आहेत त्यांनी पण वेळेवरती या ठिकाणी उपस्थित. यानंतर नेवाली आणि वडोली बी आपण तयार राहायचं आहे. डिकीज सर संदीप सर आपण पाहू शकाल आमच्या समाजात मात्र जॉईन झालेत. KTCची पूर्ण टीम अजिंक्य
पवार असतील त्याच्याबरोबर KTCची पूर्ण टीम देखील ही लाईव्ह कव्हरेज करते आहे. म्हणजे घर बसल्या आपल्याला मॅच देखील पाहायला मिळते. ते जे लाईव्हला देखील मॅच पाहतात ना त्यांचंसुद्धा सहर्ष स्वागत करू. फर्स्ट बॉल तो बिल्डिंग एज मात्र घेतली आहे. 38 सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. पहिली विकेट जाता जाता राहिली. असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवरती जाल पसरवलं होतं आणि त्या जाल्यामध्ये फलंदाज देखील सापडला होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर मात्र एक धावसंख्येमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. बाल बाल बच्चावाला जितो आपण असं म्हणूया. पहिली धाव फलकावरती ॲड होती. एक या धावसंख्येने मात्र श्री गणेशा अकाउंट मात्र ओपन झालंय ते वंजारपाडा बी टीमचं. या संघाने देखील पाहू शकाल संदीप सर आपण की 49 धावसंख्येचं मोठं लक्ष मात्र ठेवलं होतं सावले टीम समोर. अक्रॉस लाईनचा फटका क्षेत्ररक्षक ताईनाथे. आता कोणतीही चुकी होणार नाहीये. झालं मात्र पहिल्या चेंडूवरती पसरलं होतं परंतु त्याच्यामध्ये जितू सापडला नाहीये. परंतु सेकंड बॉलमध्ये मात्र अक्षयला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. पहिल्या एक धावसंख्येवरती पहिली विकेट वंजारपाडा बी टीमची. डिझ धन्यवाद डिझ. तर दुसऱ्या चेंडूवरती बिलालेली सफलता महत्त्वपूर्ण मात्र ही सफलता मानगाव टीमसाठी आहे, कारण की याच अक्षयने देखील मागील सामन्यामध्ये सुरुवात चांगली करून दिली होती आणि तो आता मात्र जड पावलाने परतीचा प्रवास मात्र केला. जरूर आपण पाहिलेला पहिला चेंडू पाहिला गेला तर पहिल्या चेंडूवरती एक घातक ठरलं होतं जितूसाठी. जितूला जीवदान दिलं, स्ट्राईक रोटेट झालं, म्हणजे जे जितूच्या अंगावरती संकट होतं त्या संकट ओढवलं गेलं त्या अक्षयवरती. दुसऱ्या चेंडूवरती पहिला झटका आपण पाहिला गेला तो वंजारपाडा संघाला देण्यात आला आहे. सागरने कमबॅक करून दिले, ब्रेक थ्रू मिळून दिले. ओमकार आपण पाहतोय खूप तयार झाला आणि अनिकेत जो वन डाऊनला आला आहे तो खूप महत्त्वपूर्ण खेळाडू आहे तो वंजारपाडा संघासाठी. जरूर या बॅट्समॅनने मात्र मारत घेतली होती. अक्रॉस लाईनचा फटका पुनश्च शफल होऊन जागा बनवायची होती परंतु झेल सुरेख झेल संदीप सर पाहू शकाल आपण. या झेल बाबतीत मात्र काय म्हणू शकाल, आपलं अनुभव मात्र सांगू शकाल. तर धन्यवाद डीजे मास्टर. अंदाज सांगितलं गेलं तर बघितलं साहिलचं कौतुक करेल आणि साहिलला झेल भेटलं म्हणजे खूप मोठं काम झालं. साहिल बेस्ट ऑफ लक. साहिल तू झेल पकडलं, स्वतःला सावरलं. शरीरदृष्टी साहिलची मजबूत आहे. आत्ता 90च्या घरामध्ये त्याचं वजन आहे पण स्वतःला सावरून त्यांनी जी झेल पकडली ती खूप महत्त्वपूर्ण आहे आणि या झेलसाठी साहिल 100% मार्क तुला. का चांगल्या प्रतीचं झेल, अवघड झेल होता 1983ला. अशाच प्रकारे आपण पाहिलं गेलं तर कपिल देवने झेल पकडला होता. पण हा झेल कितपत योग्य ठरेल, कितपत लाभदायक ठरेल हे पाहणार आहोत आपण. जरूर कारण की असं वाटतात ना की ज्या वेळेस गोलंदाज चांगली कामगिरी करतात ना त्यावेळेस मैदानामध्ये क्षेत्ररक्षकांची साथ ही महत्त्वाची असते आणि तीच साहिलकडून मात्र साथ मिळाली ती सागर या गोलंदाजाला आणि त्याच्या पावलावरती चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहू शकाल. सागर या गोलंदाजाकडून अद्यापर्यंत 4 चेंडूची फिक्की केली आहे. चांगला अलॉंग द कार्पेटने डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच सिंगल मात्र ॲड होईल. एक चिंगूस गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त पाहायला गेलं एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफला ही फील्ड पोझिशन मात्र सेट केले मानगाव टीमने आणि त्याच्यावरती मात्र चांगली बॉलिंग मात्र होती ती सागर या गोलंदाजाकडून. जर पाहिलं गेलं ना भाऊ बऱ्याच दिवस झाले चांगला संघ आणि सध्या तुफान फॉर्ममध्ये मानगाव संघ चांगल्या प्रतीने चांगली कामगिरी करतोय. कुमार असेल, सागर असेल, राजेंद्र असेल, खूप चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जरूर कारण की हा संघ मात्र आता नौका संघ नव्हे तर ह्या संघाकडे बराचसा अनुभव आला आणि त्या अनुभवाची सिजोरी घेऊन आता मात्र मैदानामध्ये पहिलं षटक संपलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा विचार केला ना
तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 2 धावसंख्येवरती म्हणजे अतिशय चिंगूस गोलंदाजी मात्र केली ती सागर या गोलंदाजीने आले आपल्या संघाला मात्र कमबॅक मोमेंटम मात्र मिळवून दिलं आपल्या टीमसाठी. डिझ तर आपण पाहतो पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आहे. पहिल्या षटकामध्ये पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक घातक ठरलं सागरचं ते वंजारपाडा संघासाठी, कारण 2 विकेट महत्त्वपूर्ण विकेट अक्षय अनिकेत ए फॅक्टर सागरने माघारी पाठवलं. त्यानंतर आता कुणाल आणि जितू आगेला खूप महत्त्वपूर्ण काम करावे लागेल. उर्वरित 2 षटकामध्ये धावा बनवायच्या, धावा उभ्या करायच्या आहेत. का समोर आपण पाहतो भक्कम फलंदाजी करणारा संघ पाहतोय बालगणेश मानगाव संघ आहे आणि याच्या विरुद्धात या 2 षटकामध्ये किमान 30+ धावा बनवाव्या लागतील. दबीन गोलंदाज सेकंड ओव्हरला मात्र संतोष सोनावणे बरंचसं कौतुक देखील केलं पहिल्या सामन्यामध्ये संदीप सरांनी या गोलंदाजाचं आणि तो गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज झाला आहे. त्याच्या समोर स्ट्राईक एंडला कुणाल एक टॅलेंट खेळाडू आहे, कशा पद्धतीने त्याच्या विरोधात मात्र फटकेबाजी होईल. क्रॉस लाईनचा खाली चेंडू राहिला पाहू शकाल. कधी कधी चेंडू बाउन्स होतोय, कधी कधी चेंडू खालीच राहतोय, परंतु ही डोकेदुखी आहे बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनला, कारण की कधी कधी चेंडू देखील उचले घेत आहेत, कधी कधी खालीच राहत आहेत, परंतु बॅटवरती सरळ चेंडू येत नाहीये. जरूर पाहिलं गेलं तर खालव्या टप्प्याचा चेंडू आणि संतोषची चांगली गोलंदाजी या पट्ट्यामध्ये जेव्हाही तो खेळत असतो तर चांगल्या प्रतीची गोलंदाजी करत असतो आहे संतोषचा पुढचा चेंडू. पुरेशा क्रॉस लाईनचा फटका आउटसाइड द लेग स्टंप. पंच बोलून सांगतायत, जमिनीला हात समांतर करून सांगतायत की हा चेंडू स्क्वेअर आहे. अभ्यंतर धाबेने मात्र भर पडली जाते. अभ्यंतर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 या अंकाने फ्लाय मात्र झाली आहे आणि जाऊन मात्र पोहोचेल ती 3 या अंकावरती. 3 धाव फलकावरती आपण पाहू शकाल. टीम वंजारपाडा बी हा संघ टॉस हरल्यानंतर मात्र प्रथम इनिंग मात्र बॅटिंग करते. चांगला फटका बाउन्स आलेला चेंडू बॅटच्या रडारमध्ये होता, परंतु बॅट्स आणि चेंडूचा संपर्क नाहीये. हा देखील चेंडू आलाय निर्धाव आणि जसे जसे निर्धाव चेंडू येतील ना संदीप सर तसं तसं दडपण वाढत जाणार आहे त्या वंजारपाडा बी संघावरती. जरूर आपण पाहतो कुणाल आत्तापर्यंत 4 चेंडू खेळले, 4 चेंडूमध्ये कुणालने 1 धाव खर्च केले. इथे आपण पाहिलं लगातार निर्धाव चेंडू खेळत असताना आत्तापर्यंत विचार केला तर 8 चेंडू झालेत. 8 चेंडूचा विचार केला तर 2 विकेट आपण धरले तर 6 चेंडू आत्तापर्यंत निर्धाव आणि 2 सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा संतोष तयार या दरम्यान पाहतो आपण अप्पर एज लागली जाते. कुमार चेंडू खाली जरूर धावला गेला आहे पण इथे एक सिंगल. स्ट्राईक रोटेट झाले. आता स्ट्राईकला आपण पाहतोय येतो आहे. ही 4 धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना जितू आगे खूप महत्त्वपूर्ण असेल. जितू आगेला मैदानावरती शेवट परत टिकणं, कारण इथून अजून 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूमध्ये किमान 3 ते 4 माल्टी हिटची गरज असेल. जरूर जरूर, कारण की इथून आता एक्सलेटरवर पाय दाबावा लागेल, कारण की ज्या परीने सागरने गोलंदाजी केली तशीच टिचून मारा चूक टप्प्याची गोलंदाजी. वेग देखील आहे, चेंज ऑफ पेस देखील करतोय, कधी कधी व्हेरिएशनमध्ये गेले आणतोय गोलंदाजामध्ये संतोष हा गोलंदाज. तर मात्र पुरेशा खालीच राहिला, परंतु स्ट्रेक्षक चुकलाय. लॉंग स्टॉपला चेंडू येईल का अडवणी करतोय, तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक अपयश आलं आणि हा चेंडू आलाय नशिबाचा संघर्ष करणारा, हा आलाय चौकार. धन्यवाद. गोलंदाजाने चांगली कामगिरी केली संदीप सर, परंतु एस्ट्रेक्षकाचा झाला हात फाटला गेला आणि त्याच्यानंतर बॅकअप देखील चांगला मिळाला नाहीये. त्यात लॉंग स्टॉपला हा देखील आलाय चौकार. एक चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 या अंकावरती फ्लाय झाली आहे. अपील जोरदार केली आहे. 22 पुनश्च धाव, पण रनआउटची हिट मात्र पाहू शकाल आपण कुमारकडून. अतिशय चाणाक्ष पद्धतीने एस्ट्रेक्षण, जसं फलंदाज पोहोचण्याच्या आधी मात्र एस्टॅनवरती चेंडू फेकला आणि इथे फलंदाज देखील रनआउट स्वरूपामध्ये बाद झालाय. तिसरा आधार मात्र टीम वंजारपाडा बी संघाला मिळला जातोय.
1.5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय प्रगती पथावरती आणि वंजारवाडा 20 संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. 3 षटकांचे मॅच आहे म्हणजे जवळपास संदीप सर आपण पाहू शकाल 30 ते 35 धावसंख्येपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे 3 षटकांच्या आता मध्ये. इथून थोडंसं अवघड वाटते कारण आघाडीचे फलंदाज माघारी परतलेत. आता जितूला साथ द्यायला आपण पाहतोय नवीन फलंदाज विशालला आपण या ठिकाणी पाहतोय. विशालही चांगला फलंदाज आहे, चौकार षटकार पाहण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पण इथे संतोष सोनवणेचं कौतुक करावं लागेल. जरूर एक चेंडू खराब फेकला गेलाय पण इथे अफलातून कामगिरी. आत्तापर्यंत लेगबाईचा चौकार सोडला तर 2 धावा फक्त खर्च करताना दिसला. धावसंख्या 8 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत या षटकातील आपण पाहतोय. शेवटचा चेंडू म्हणजे 7 चेंडू आहेत, 7 चेंडूमध्ये तोच गणित असेल किमान 4 माल्टी हिट. कारण की इथून आता जेवढी धावसंख्या उभारता येईल ना जेणेकरून फायटिंग स्कोअर तरी उभारावा लागेल कारण की वंजारवाडा 20 संघाला. कारण की तेवढ्या ताकदीची गोलंदाज देखील यांच्याकडे आहेत. परंतु आता इथून धावसंख्या करावी लागेल, धावसंख्येचा प्रयत्न करावा लागेल. हा देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न विशालकडून झाला होता परंतु या देखील चेंडूवरती आला आहे तो निर्धाव चेंडू. आणि पहिल्या 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय प्रगती पथावरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4.00च्या साह्याने प्रति षटक मात्र धावत राहिला. वंजारवाडा 20 संघ धावून मात्र पोहोचला आहे तो अवघ्या 8 या धावसंख्येवरती. थोडंसं बॅकफुटवर ढकललं गेलं ते वंजारवाडा बी टीमला. तर नेक्स्ट मॅच असेल ती नेबाळी आणि वडबली बी दोन्ही संघाला आपण कॉल करूया, इन्व्हाइट करूया टॉससाठी. मिडल ब्रेकमध्ये आपला टॉस देखील केला जाईल नेवाळे आणि वडबली बी. धन्यवाद डिझे. 2 षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावरती. आता अंतिम षटक स्लॉक षटक हाणामारीच्या षटकाला सुरुवात होती आहे. गोलंदाजी मार्कवरती गणेश गोलंदाजी मार्को सज्ज झालाय. नॅट नंबर 3चा गोलंदाज करदाराने विश्वास दाखवला. या गोलंदाजावरती आता साधूशी काम करावी लागेल कारण की सागर आणि संतोषने जशी संदीप सर आपण पाहतोय ना गोलंदाजी केली ना तशी गोलंदाजी करावी लागेल या गणेशला. पहिला चेंडू अक्रॉस लाईनचा फटका परंतु आउटसाईड लेग स्टंपने फेकला होता. पंचांनी सांगितलं दंडित गेला. हा चेंडू आला वाईटच्या मदतीने अवांतर धाब्याने मात्र वर पडली जाते. अवांतर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 या अंकाने फ्लाय झाली आहे, जाऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धाव फलकावरती. गणेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईक एंडला जितू जो सलामीला गेलाय. चांगला फटका चेंडू टाकला होता अतिशय ब्लॉकरला परंतु आत्मविश्वास पाहिला आपण ह्या फील्डमध्ये आणि उत्साह देखील कमी पाहिला. आणि हा पंचांनी सांगितलं की ह्या चेंडूवरती 22ची आलेली एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 या. लेग बाईची 1 धाव आली. 1 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 या अंकाने फ्लाय झाली, जाऊन पोहोचली ती 10 या अंकावरती. चांगला फटका आडव्या बॅटून पुल केलाय. सक्सेसफुल होईल का आणि सक्सेसफुल देखील झालाय. चेंडू पण भाऊ सी बारेशा बाहेर आलेला हा चौकार. थँक्यू मास्टर. करण माले यांच्याकडून पारितोषिक येतोय. विशालच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक असेल आणि उर्वरित आपण पाहतोय 4 चेंडूवरती 20 धावा पटकावल्या तर आपण पाहतोय आदिजी दुले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 4 चेंडूवरती 20 धावा पटकावायच्यात या फलंदाजांना. हा देखील फटका आपण पाहतोय क्रॉस लाईनचा फटका आहे. आडव्या बॅटून चेंडू फुल केलाय परंतु इथे एक सिंगल मात्र ऍड होते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय झाली, जाऊन पोहोचली ती 15 वरती. म्हणजे आता धावसंख्या येण्यासाठी बक्षीस मात्र लावलं जाते ते वंजारवाडा बी संघाला.
कारण की माहिती आहे महत्त्वाची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल त्याचं अस्तित्व कायम राहील, मात्र इथून जो संघ हरेल त्याला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. न जितू आगेसाठी सुवर्ण संधी असेल. लगातार 3 षटकात 3000चं रोख पारितोषिक असेल. आदिजी दुले यांच्याकडून हा पारितोषिक लागलेला लगातार 3 षटकार 3000चं पारितोषिक. इथे पाहतोय पॉईंटच्या डोक्यावर कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला बेहतरीन जितूच्या बॅटमधून चौकार. धन्यवाद. तर हा आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने फुलली जाते. इथून 19 धावा धावफलकावरती अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे आणि या 2 चेंडूवरती किमान 1 फटक्याची गरज असेल, म्हणजे जेणेकरून फायटिंग स्कोअरपर्यंत पोहोचला जाईल तो बंजारापाडा बी संघ आणि तिथून फाईट करण्याचा मात्र त्यांना संधी देखील असेल. परंतु इथून 1 फटक्याची गरज जितो हा स्ट्राईक ज्याच्या बाटमधून आत्ताच एक चौकार आलाय निघत आणि त्या चौकाराच्या पद्धतीने 19 धावा धावफलकावरती. परंतु गणेश आता थोडंसं महागडं षटक पडत आहे. एक जरूर वाईट चेंडू टाकला, त्याच्यानंतर 2 चौकार, 2 एक सिंगल देखील आली आहे. हा देखील आउटसाईड ऑप्शनने फेकला होता. साहिल चेंडू खाली येणार होते तत्पूर्वी सिंगलचा डबलमध्ये कन्वर्ट होईल का आणि इथे फेकी देखील चांगली झाली आहे आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली आहे. थँक्यू. नॉट आउट आहे. पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे फलंदाज. तर फलंदाज मात्र पोहोचला गेलाय. फलंदाज पोहोचला गेलाय म्हणजे एकूण धावसंख्या 2 अंकाने वाढेल जाऊन पोहोचेल ती 21 या धावसंख्येवरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता या ओव्हरमधला या इनिंगमधला आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती गणेश, ज्या गणेशने आतापर्यंत पाहायला केलं ना तर थोडंसं महागडं षटक पडलं आहे. फक्त अवघ्या 2 ओव्हरमध्ये संदीप सर आपण पाहू शकाल 4 धावा होत्या आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती चढवलं आक्रमण तब्बल 5 चेंडूवरती 17 धावा अर्जत गेल्यात. म्हणजे 8 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये होत्या, त्याच्यानंतर याच्यावरती चढवलं आक्रमण तब्बल 13 धावा या ओव्हरमध्ये आल्यात आणि आता शेवटचा चेंडू म्हणजे या चेंडूवरती गरज असेल मोठ्या फटकेची. या चेंडूवरती मात्र मोठ्या फटकेची गरज मात्र नितांत असेल ती बंजारापाडा बी संघाला. परंतु या चेंडूवरती मोठा फटका येईल का हा प्रश्नचिन्ह मात्र उभा राहिला आहे. चला लगेच ताकीद द्यायची पंचांनी की आपण क्षणाचा विलंब न करता लगेच मॅच स्टार्ट करा. शेवटचा चेंडू राहिला आहे. वडोली बी आणि नेवाली संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण हा चेंडू पडल्यानंतर टॉससाठी आपण या ठिकाणी यायचे. वडोली बी विपक्ष नेवाली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू या इनिंग मधला या सत्रात आपण पाहू शकाल. आणि या लिडिंग एज मात्र घेतली आहे क्षेत्ररक्षक नाही राहते आणि विकेट मात्र मिळली जाते. शेवट मात्र गोड केला, जसा स्टार्टिंग देखील चांगली गेली होती आणि शेवट देखील चांगला झाला आहे तो मानगाव टीमचा. आणि इथे धावसंख्या स्थिर झाली. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा 21 म्हणजे 18 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज मात्र असणारे ती सेकंड इनिंगमध्ये मानगाव टीमला. तर कुठे जाऊ नका, पाहत राहा सदस्य चषक 2024 और टू डीजे. या आपण टॉससाठी त्याच्या बरोबर आपण वडवली बी संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. नेवाली विपक्ष वडवली बी जय भवानी नेवाली
जय भवानी नेवाली संघाचा कर्णधार त्याचबरोबर वडवली वी संघाचा कर्णधार आपण टॉससाठी यायचे. तर 18 चेंडू आणि 22 धावसंख्येची मात्र गरज आहे विजयासाठी मानगाव टीमला. चला स्पीडअप करा. वंजारपाडा बी संघ आपण शत्रुघ्न सजबा आणि मानगाव संघ आपण सलाबेची आघाडीचे 2 फलंदाज मात्र रवाना करा मैदानामध्ये. लो स्कोर मॅच आणि लो स्कोर मॅच नेहमी चुरशीच्या आणि रंगतदार होतात याची देखील शंका नाही आहे. तर 18 चेंडू आणि 22 धावसंख्या वाचवायची ती वंजारपाडा बी संघाला, परंतु 18 चेंडूमध्ये 22 धावसंख्या करायची आहे ती मानगाव टीमला. सलाबीच्या आघाडीचे 2 फलंदाज मात्र रवाना झालेत मैदानामध्ये. कुमार आणि राजेंद्र ही सलाबीची जोडी आपण पाहू शकाल मैदानामध्ये प्रस्थान करत असताना, जेणेकरून 18 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज असताना ते सलाबीची जोडी देखील मैदानात झाली रवाना. ऑफिशियल पंच देखील मिलिंद सर आणि त्याचबरोबरीने अविनाश सर देखील पाहू शकाल पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसाला आपल्याला लाभलेत. परंतु एक नेक्स्ट मॅच असेल नेबाळी आणि वडवली बी दोन्ही संघाला लास्ट कॉल. ऑफिशियल कॉल आपण देतोय की आपण टॉससाठी यावं. नेबाळी आणि वडवली बी लास्ट कॉल आपल्याला. जर आपण उशीर केला यायला तर आपल्याला आयोजकांकडून मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा पेपांचं षटक मात्र विश्वासने पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि आता तो मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. आणि स्ट्राईक एंडला कुमार नॉस्ट्राईकवरती सागर ही सलाबीची जोडी आपण पाहू शकाल ती मानगाव टीमकडून. तर भाऊ लदगे आपण इथे शुभागमन झालंय. तर भाऊ लदगे यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन फिरून. कर्जत टेनिस क्रिकेटमधला एक अप्रतिम खेळाडू, चांगले क्षेत्ररक्षण स्लिपचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि वरिष्ठ आणि सिनियर प्लेअर भाऊदादा लदगे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो भाऊदादा लदगे यांना या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. बघा मैदानावरती येलात, मैदानाची शोभा वाढवली, आता आमच्या व्यासपीठावरती या आणि व्यासपीठाची शोभा वाढवा. एक अफलातून खेळाडू भाऊदादा लदगे, आम्ही पाहिलं गेले बरीच वर्ष एक चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिला गेला. या आपण व्यासपीठावरती. तर 18 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती विश्वास आणि स्ट्राईक एंडला कुमार नॉस्ट्राईकवरती राजेंद्र पेमारे ही सलाबीची जोडी आपण पाहू शकाल ती मानगाव टीमकडून. 22 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कशा पद्धतीने 22 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल हा प्रश्न चिन्ह उभा राहिला आहे. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन मात्र स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु या चेंडूवरती आलाय पहिला विश्वासकडून निर्धाव. विश्वासाला सार्थक अशी गोलंदाज पहिल्या मॅचमध्ये देखील झाली आणि आता देखील तशीच गोलंदाजी अचूक टप्प्यावरती स्वार होऊन मात्र चांगली चेंडू हाताळतोय. पहिल्या चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळाले. 22 धावसंख्या रोखायची आहे त्यांना. हा देखील चांगला फटका बाउन्स केलेला चेंडू मात्र फेकून दिलाय. पॉईंटच्या डोक्यावरून आलेला हा दुसऱ्या चेंडूवरती संघर्षाचा शंखनाद करणारा हा आलाय चौकार. टॅगली मास्टर चांगला चेंडू होता, बाहेर जाणारा चेंडू आऊन पाहायला गेला, हात खोलण्याचा मौका दिला आणि नेवाली आणि वडवली दोन्ही संघाचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधायचं काय असेल आहेर पाणी करून घ्या, गले भेट करून घ्या, त्यानंतर मॅचला सुरुवात करूया. तो टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय जय भवानी नेवाली संघ. तर दुसऱ्या चेंडूवर त्याला चौकार. हा देखील फुलर लेंथ होता, पिक करायचा होता, परंतु इथे क्षेत्ररक्षक देखील बीट झालेत. इथे फंबल देखील पाहतोय आपण. फंबलचा फायदा एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे आणि एक सिंगलच्या पद्धतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय मात्र झाली आहे. जाऊन मात्र पोहोचेल ती 5 या धावसंख्येवरती. 22 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो मानगाव संघाला, परंतु 22 धावसंख्या रोखायची आहे ती वंजारपाडा बी संघाला. परंतु कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, परंतु आक्रमणाला सुरुवात केली होती ती कुमारने,
त्याच्या माठमधून एक चौकार आला, एक सिंगल आले. अशा पद्धतीने 5 धावा धावफलकावरती. हेलिकॉप्टर शॉट सजवायचा होता, फ्रंट फुटवर होते, शफल झाले होते आधीच. व्ही शेपमध्ये मात्र फटका सजवायचा होता, परंतु हा देखील आला आहे. निर्धाव चेंडू आहे, निर्धाव चेंडू संगतीने धावफलक 5 या अंकावरती स्थिरावलं गेलं आहे. जेवढे जेवढे डॉट चेंडू फेकता येतील ना वंजारपाडा बी संघाला, तेवढे तेवढे डॉट चेंडू मध्ये दडपणात टाकेल तो मानगाव संघाला. हा देखील व्ही शेप मध्ये चांगला फटका, चेंडू 1 बाउन्स जाईल का, परंतु 2 बाउन्स चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर लॉंगांच्या डोक्यावर आलेला हा चौकार. आणि चौकाराच्या मदतीने 4 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने फ्लाय मात्र झाली आहे. ती जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. थँक्यू मास्टर. असे दृश्य आपण पाहतो मालगाडी चालले मैदानाचं. आपण शेलूच्या मैदानावरती आपण हे दृश्य पाहत असतो. आधी पाहतो आपण या मैदानावरती दृश्य आपण पाहतो आहे. समोर मध्य रेल्वेचा पट्टा आणि तिथं मालगाडी चालली आणि अफलातून क्रिकेटची मॅच आपण या ठिकाणी आनंद घेतो. बरं वाटतं कारण इथे पाहिलं गेलं तर ह्या दोन्ही फलंदाजाने एक एक चौकार आपल्या खात्यामध्ये जमा केला आहे. हा देखील फटका तसाच खेचायचा होता, परंतु पडल्यानंतर चेंडूने थोडंसं आतल्या बाजूने वलंग घेताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि हा चेंडू आला निर्धाव. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ समाप्त झाला प्रगतीपथावरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत जाऊन पोहोचलाय मानगाव संघ 9व्या धावसंख्येवरती. म्हणजे उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही वरती अजूनही 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी मानगाव टीमला. शर्यतीची क्रेज देखील तेवढीच वाढली जेवढी क्रिकेटची क्रेज मात्र आहे. परंतु क्रिकेटला जेवढे प्रेक्षक बघायला नसतात ना तेवढी शर्यती बघायला वेळे झालेत आता. धावा धावफलकावरती आता 12 चेंडू आणि 13चं समीकरण असं राहिलंय. स्ट्राईक एंडला कुमार असेल, लॉस्ट स्ट्राईकवरती राजेंद्र पेमारे. ही सलामीची जोडी एक सावध सुरुवात मात्र करते. म्हणजे त्यांना माहिती आहे की आपण जेवढं काल मात्र खेळपट्टीवर राहुल ना तेवढंच चांगलं असेल. अक्षय गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या क्रमांकाचं गोलंदाज मात्र सज्ज झालाय. तर 12 चेंडू आणि 13 धावसंख्या डिपेंड करायची ती वंजारपाडा बी संघाला. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याचा भरपूर समाचार. चेंडू मात्र फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स सीमारेषा बाहेर आलेला हा चौकार. धन्यवाद डजे. जर आपण असे चेंडू टाकाल ना संदीप सर, तर तुम्हाला देखील माहिती या चेंडूवरती तुमचं देखील एक डायलॉग असेलच. कारण की अशा चेंडूला क्रिकेटमध्ये थारा नाही आहे आणि या चेंडू टाकण्यामध्ये मात्र माहीर झालेत गोलंदाज अक्षय. त्याच्यावरतून सपाटून मार मात्र काढला जातोय. 4 धावसंख्येच्या मदतीने 13 धाबा. हा देखील तसा चेंडू होता. पंचांनी मात्र जबिलीला हात समांतरण केले आणि सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. आपण तर धाब्याने मात्र भर पडली जाते. आपण तर धावसंख्येच्या मदतीने गोलंदाजाला देखील ताकीद दिली आणि इथे 14 धावा धावफलकावरती. पण बाउन्स मात्र अशी ताकीद मात्र दिली आहे म्हणजे पुनश्च जर बाउन्स टाकला तर त्या चेंडूवरती पंच देखील दंडित करतील आणि ते इशारा देखील देतील आमच्यापर्यंत. 14 धावा धावफलकावरती. हा चेंडू आता पुनश्च खराब लाईन, खराब दिशा होती चेंडूला आणि पंचांनी पुनश्च सांगितलं हा चेंडू आला वाईट आणि अभ्यंतर धावसंख्येने मदत मात्र वाढत जाते. जाऊन पोहोचली ती 15 अंकावरती. असं म्हणतात ना दुष्काळात 13 महिना आणि त्याच्यामध्ये भर मात्र टाकले जाते वाईट या धावसंख्येने. अधिक धावसंख्येची ओघ मात्र आपल्याकडे कमी आहे आणि त्याच्यावरती आपण तर धाब्याने मात्र भर करतोय गोलंदाज. फटका फसलाय, परंतु इथे छेल मात्र स्वतःच्या फलुत्रामध्ये घेतली जाईल का आणि घेतली जाते. पहिली अपकेट, पहिला आदरा कुमारच्या स्वरूपामध्ये टीम मानगावला डिझ.
थँक्यू डिझा मास्टर. तर महाराष्ट्रामध्ये सर्व काय चालतं राजा रे, महाराष्ट्रामध्ये सर्व काय चालतं. महाराष्ट्राचा बिहार झाला, तुझा डीजे का नाही धावणार. लाजवाब संगीत अंगुरी. 15 धाबा फलकावरती आपण पाहू शकाल टीम मानगाव. हा देखील चांगला फटका आणि त्याच्यावरती छटका मात्र भेटला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. आल्या पाऊली मात्र परतावा लागेल तो सागर या फलंदाजाला. धन्यवाद डिझाईन. तर 13 चेंडू आणि 7 धावसंख्येची अजूनही गरज आहे विजयासाठी माणगाव टीमला, परंतु 9 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. चांगला फटका पाहू शकाल आपण. एक सेन्सिबल क्रिकेट मात्र मैदानामध्ये खेळला जातोय. इथे फंबल मात्र होतोय कपिलकडून, परंतु एकच सिंगल मात्र ॲड होईल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1ने फ्लाय मात्र झाली, जाऊन पोहोचली ती 16 वरती. कारण की 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये मात्र 22 धावसंख्या करायची होती. आता 16 धावा फलकावरती लागल्यात, परंतु या ओव्हरचा आपण विचार केला ना तर थोडंसं खराब कामगिरी मात्र गोलंदाज अक्षय गडू तरी पाहायला मिळते. चांगला फटका अलॉंग द कार्पेटने डीपमध्ये खाऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात झालेत. एकच सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल, कारण की त्यांना माहिती आहे मॅच आमच्याकडे स्टेबल आहे मानगाव टीमकडे. परंतु आता इथे मोठ्या फटक्यांची रिस्क न घेता आपण सिंगल डबलला जेवढे प्राधान्य देता येईल ना तेवढं देऊया, आणि तेच मात्र करत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकाल. सतरा धावा फलकावरती आता 7 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. बजेट स्टेबल दोन्ही बाजूने आपण पाहू शकाल मॅच आहे. कधी कधी वडसड होते ते मानगाव संघ, कधी कधी वडसड होतोय तो पंजारपाडा बीज संघ, परंतु कोणता संघ या स्पर्धेमध्ये वर्चस्व आपलं गाजवेल. हा देखील फटका चांगला आहे, परंतु उंच बराचसा काल चेंडू हवेत राहिला आहे. इथे फलंदाज मात्र बाद होतोय. विकेट मात्र घेतली जाते. तिसरा हादरा मानगाव टीमला बिल्ला जातोय 17 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती आता 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. डिझा थँक्यू मास्टर. या अगोदर कपिलने कारनामा केला आहे. शिवशक्ती पंधरपाड्याच्या मैदानावरती आपण पाहतोय आदिजी धुले सर आणि विद्यमान सरपंच मेघा अमरजी मिसाल यांच्या माध्यमातून यांच्या नावाची स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं या कपिलने एकदा 6 चेंडू 7 धावा वाचवल्यात, 6 चेंडू 8 धावा वाचवल्यात. तिथे चेंडूपेक्षा धावा जास्त होत्या, पण आता चेंडूपेक्षा धावा कमी आहेत. इथे आपण पाहतो 5 धावा वाचवायच्या आहेत त्या 6 चेंडूमध्ये. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आपण अनेक सामने असे पाहिले गेलेत 6 चेंडू आणि 18-20 धावा सहजरित्या होतात, पण 6 पेक्षा कमी धावा असतील तर कुठेतरी अवघड जातात. पण या ठिकाणी कशा प्रकारे असं सामना पाहूया, कारण ऑनफिल्ड आपण पाहायला गेलं जो खेळाडू आहे राजेंद्र हा परफेक्ट खेळाडू आपण पाहतो स्ट्राईकला आहे. जोरदार अपील देखील केली होती पलसानी, दाद मात्र पेटावून लावली, अपील मात्र पेटावून लावली आणि इथे पहिला चेंडू आला निर्धाव. ज्या संदीप सरांनी सांगितलं की या कपिलने कारनामे केलेत आणि तोच आता कारनामा इथे करावा लागेल, कारण की 6 चेंडू 7 धावसंख्या वाचवली यांनी. आता मात्र त्याला आउटफील पाहायला गेले ना तर त्याचं थोडंसं उलट आहे. आता धावसंख्या कमी आहे आणि बॉल मात्र चांगले जास्त आहेत. आता 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे प्रति चेंडू 1 धावसंख्येची सरासरी राखावी लागेल. तर 5 धावसंख्या राखण्यामध्ये यश मात्र येईल का हे मात्र पाहणं गरजेचं आहे. ते मात्र छेल मात्र टिपली जातीये. पहिला चेंडू काढला निर्धाव, त्याच्यानंतर आलेली ही विकेट. आता मात्र शिरकाव करतोय तो पंजारपाडा बी संघ
आणि आता मात्र विचार करण्यास भाग मात्र पाडले ते माणगाव संघाला. इथे मात्र विकेट गेल्यानंतर थोडंसं दडपण मात्र असेल ते माणगाव संघावरती. नवीन बॅट्समन मात्र एंटर झालेत मैदानामध्ये नेट नंबर 5 वरती नितीन. आता 4 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे ती माणगाव संघाला विजयासाठी, परंतु नितीन आता स्ट्राईक एंडला असतील आणि गोलंदाजी मार्कवरती कपिल, ज्या कपिलने चांगल्या बळ्या संघांना मात्र नाचवलंय. चांगला फटका, स्वीप केलेला फटका, एक सिंगल मात्र कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, फेकी मात्र होईल का? आणि चांगली फेकी आणि चांगलं कलेक्शन जितू करून आपण एशियनच्या मागे पाहू शकाल. आणि एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय मात्र झाली आहे, जाऊन पोहोचली ती 18 या अंकावरती. आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही संघाच्या फासण्या आता फुसफुस करत असतील. दोन्ही संघाचे हृदयाचे ठोके आता वाढायला सुरुवात मात्र झाली आहे. नितीन नॉन स्ट्राईक एंड पाहू शकाल. स्ट्राईक एंडला जयेश ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर कपिल. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वलन घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. आणि हा चेंडू देखील आलाय निर्धाव. आणि निर्धाव चेंडू सांगतीने धाव फलक मात्र 18 या धावसंख्येवरती स्थिरावला गेला आहे. आता संदीप सर पाहू शकाल ना आपण की 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. तुम्ही ओव्हर होण्याच्या आधी, स्टार्ट होण्याच्या आधीच बोलले होते की या कपिलकडे ती क्षमता आहे. आणि तो कपिल आता मात्र ती क्षमता पणाला धावसाने आपलं मेहनत मात्र चांगलं योगदान देत असताना आपल्या टीमसाठी पाहू शकाल. ज्याने वंजारपाड्याच्या मैदानावरती 6 चेंडू 7 धावसंख्या वाचवण्याचा कारनामा केला आहे. आणि आता देखील अवघ्या 4 चेंडूमध्ये 1 धाव मात्र खर्च करतो. आणि आता 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी ती माणगाव टीमला. परंतु आता कुमार देखील विचारात पडला असेल की मॅच होती कुठे आणि आता आली आहे कुठे. हा चेंडू बॅक टू द बॉलर. 1 धाव मात्र कंप्लीट केली बेगाने. दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि दुसरी धाव संख्या देखील इथे पंचांचा इशारा. रनआउट देखील दिल्या पंचाने. आणि इथे 1 धावसंख्या कंप्लीट मात्र झाली. 1 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने फ्लाय मात्र झाली. 19 या धावसंख्येवरती आता 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे या चेंडूवरती संदीप पाहू शकाल ना आपण की चौकार अपेक्षित आहे माणगाव टीमला. परंतु असा एखादा फलंदाज आता पवेलियन मधून सेट करून पाठवायला पाहिजे ना माणगाव संघाने की गेल्या त्यांनी चौकार किंवा षटकार मारून आपल्या संघाला विजय आणि आपल्या संघाला जल्लोष करण्याची संधी मात्र दिली पाहिजे. द बेन बॅट्समन तबिन बॅट्समन गणेश मात्र एंटर झालेत मैदानामध्ये. तर 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. बसलेले प्रेक्षक मात्र आता उभे राहिलेत की या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये पाहू शकाल आपण की वंजारपाडा संघाच्या अगेन्स्ट मात्र माणगाव संघाने वर्चस्व गाजवलं होतं. तर त्याच्यानंतर 8 धावसंख्या आल्या आणि आता शेवटचा अंतिम चेंडू सुरेख फटका आहे. परंतु 1 धाव मात्र कंप्लीट झाली आणि या चेंडूवरती आलेला हा विजयाचा गणेशच्या बॅटमधून आलेला विजयी फटका चौकार. आणि निश्चित जल्लोष करण्यासाठी संधी मिळाली ती माणगाव टीमला. आणि हर्डला आपण देऊया पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया ती वंजारपाडा बी संघाला. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच